सावली शहरात आणि आसपासच्या परिसरात जंगली डुकरांचा हैदोस वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नितीन गोहने, नगराध्यक्ष सौ लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष माननीय संदीप पुण्यपकार, युवा शहर अध्यक्ष माननीय अमर कोणपत्तीवार, पाणी पुरवठा आरोग्य आणि स्वच्छता सभापती माननीय प्रीतम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय विनोद धुर्वे यांना सदर निवेदन देण्यात आले। दिनांक 16 जुलै 2024 ला सावली शहर आणि शहराला लागून असलेल्या शेतात जंगली डुकरांच्या वास्तव्यामुळे जंगली डुकराच्या हल्ल्यात 1 ठार तर 6 जखमी झाले होते। या घटनेमुळे सावली शहरात तसेच आजूबाजूला भीतीचे वातावरण पसरले होते। ही घटना ताजी असतानाच काल दिनांक 30 जुलै 2024 ला श्री गजानन दशरथ गावतुरे हे स्वतःच्या शेतात काम करीत असताना सकाळी 10 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर रानटी डुकराने हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केले आहे। तसेच काल दिनांक 31 जुलै 2024 ला रानटी डुक्कर आणि त्यांचे पिल्ले हे प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 14 येथे रात्रीच्या सुमारास शेतातून शहरात प्रवेश करीत आहेत। त्यामुळे अनेक शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। कामानिमित्त घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे। याकरिता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावली शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात वावरत असलेल्या जंगली डुकरांचा बंदोबस्त करून द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे। यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती सौ सीमा संतोषवार, बांधकाम सभापती सौ प्रियंका रामटेके, नगरसेवक माननीय प्रफुल्ल वाळके, माननीय सचिन संगीडवार, माननीय अंतबोध बोरकर, माननीय नितेश रस्ते, नगरसेविका सौ साधना वाडाई, सौ ज्योती गेडाम, सौ ज्योती शिंदे, सौ अंजली देवगडे तसेच माननीय टीकाराम रोहणकर, माननीय कमलेश गेडाम, माननीय राकेश घोटेकर, माननीय कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता प्रवीण जोडे, सावली, चंद्रपूर।